पण व्यासच का? असा एक प्रश्न घेऊन आपण मागचा एपिसोड संपवला होता. नमस्कार, मी वैभव गवकर आणि मराठी वर्डच्या डिकोडिंग ऑफ महाभारत या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. व्यासच का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की व्यास हे एका अर्थाने चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचे थोरले बंधू आहेत आणि सत्यवतीचे ते आधीच्या विवाहातून निर्माण झालेले पुत्र आहेत. या प्रकरणात सत्यवतीला एक फ्लॅशबॅक आहे. आता या सत्यवतीच्या फ्लॅशबॅक मध्ये आपण थोडस जाऊया. तर सत्यवती ही एका राजघराण्यात जन्मलेली मुलगी होती. तिला काही कारणास्तव हे एका नावाड्याकडे किंवा अं, अं, मच्छीमाराकडे, त्या मच्छीमार कुटुंबाकडे तिला वाढवायला दिलं होतं. आणि सत्यवती ही अतिशय सुंदर, अतिशय देखणी असल्यामुळे अतिशय परिश्रमी आणि अतिशय नम्र होती. तिच्यात काहीतरी दैवी गुण होते. आणि एक दिवस असंच समुद्राच्या किनाऱ्यावर नाव चालवताना तिथून जात होते ते ऋषी पराशर. आणि पराशरांना दिसली सत्यवती. आणि सत्यवतीला बघितल्यानंतर पराशरांना तिच्यात काहीतरी दिव्य तेज दिसले. आणि पराशरांनी सत्यवतीला पाहिलं आणि तो एक तेजस्वी देखावा पाहून सत्यवतीला म्हणतात की मला तुझ्यातून एक पुत्र निर्माण होणार आहे. आणि या प्रकरणातूनच नंतर सत्यवती आणि पराशर यांचा एक प्रथम विवाह तिथे संपन्न झाला. परंतु पराशरांनी हा विवाह करण्याआधी एक अट अशी ठेवलेली आहे की फक्त एक पुत्र होईपर्यंतच आपला सहवास असेल. त्यानंतर असा आपल्या विवाहाचा किंवा आपण विवाह केला त्याचा कुठलाही उलगडा कुठेही होणार नाही किंवा ते कोणालाही भविष्यात समजणार नाही. आणि या विवाहातूनच तो जन्म झाला, तो महर्षी व्यास. महर्षी व्यास हे महाभारताचे रचयिते आहेत. आपण जी काही एक सिरीज बघतोय किंवा ऐकतोय किंवा सांगतोय त्याचे मूळ रचयिते हे महर्षी व्यास आहेत. आणि या व्यासांचा जन्म सत्यवती आणि महर्षी पराशर यांच्या विवाहातून झालेला आहे. व्यासांचा जन्म झाला आणि व्यास थोडे मोठे झाले आणि त्यानंतर ते त्यांच्या वडिलांसोबत म्हणजेच ऋषी पराशरांसोबत एका महान तपश्चर्येला हिमालयात निघून गेले. आणि या हिमालयात निघून जाण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या आईला एक वचन दिलंय. ते वचन असं आहे की माते, जेव्हा तुला माझी गरज पडेल किंवा जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तू मला आवाज दे, मी तिथे तात्काळ येईल. आणि तिकडे हस्तिनापुरात जेव्हा चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या वारसाचा शोध चालू होता तेव्हा सत्यवतीला व्यासांची गरज पडली आणि तिने व्यासांना बोलवले. तेव्हा व्यास आले आणि त्या सत्यवती म्हणजे त्यांच्याच आईला त्यांनी विचारले की माते, तू मला का बोलवलंस, म्हणजे तुला काय गरज पडली. तेव्हा सत्यवतीने झालेली जी काही आहे गोष्ट घडलेली आहे ती व्यासांना सांगितली. आणि मला नियोगातून कुरुवंश चालवण्यासाठी वारसदार हवा आहे या हेतूने त्यांच्याकडे विनंती केली. प्राचीन धर्मशास्त्रात एखाद्या राणीला जर मूल नसेल किंवा त्या राज्याला जर वारस नसेल तर त्या कुळातील किंवा त्या परिवारातील एक उच्च विद्वान आणि एक योग्य व्यक्ती त्या विधवा स्त्रीकडे जाऊन तो वंश चालवण्यासाठी पुत्र निर्मिती करतात. यालाच नियोग म्हणतात. हे त्या काळच्या धार्मिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या म्हणजे त्या हस्तिनापुरातील जे काही कायदे असतील किंवा त्या काळातील जे काही कायदे असतील त्या कायद्यानुसार ते योग्य आहे. त्यामुळे नियोग करण्याचा विचार सत्यवतींनी केलाय आणि या नियोगाला होकार दिलाय. परंतु व्यासांनी एक चिंता व्यक्त केली, कारण की व्यासांचं जे रूप आहे ते रौद्र रूप आहे किंवा ते खूप तेजस्वी रूप आहे. कारण की त्या महान किंवा खूप मोठ्या तपश्चर्येमुळे त्यांचं रूप हे एक दिव्य स्वरूपाचं रूप झालंय. आणि हे रूप बघून
त्या राण्यांनी घाबरू नये, त्यामुळे त्यांनी एक माता सत्यवतींना तशी चिंता व्यक्त केली की माझं रूप बघून ह्या राण्या घाबरतील तर याचा दोष पुन्हा त्या वारसदारामध्ये येईल. परंतु सत्यवतीने सांगितले की आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कुरुवंश चालवण्यासाठी हे जे काही आहे ते आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे व्यास हे पहिले अंबिकेकडे गेले. तर अंबिका ही व्यासांना बघून घाबरून तिने डोळे मिटले होते आणि त्यामुळे त्या नियोगातून जो पुत्र निर्माण झाला आहे तो आहे धृतराष्ट्र. आणि अंबिकेने नियोगाच्या वेळेस डोळे मिटून घेतल्यामुळे होणारा पुत्र जो आहे धृतराष्ट्र तो त्याचं अंध असं जन्म झालाय, कारण की तो आंधळा जन्मलाय. यानंतर व्यास गेले अंबालिकेकडे आणि अंबालिका व्यासांना पाहूनच तिचे जी चेहऱ्याची कांती आहे ती एकदमच पांढरी पडली आणि या सगळ्या परिणामानंतरच जो पुत्र जन्मला नियोगानंतर तो जन्मला पांडू आणि हा जन्मताच पांडुरका जन्मला, म्हणजे ज्या त्वचेचा रंग पूर्ण पांढरा होता आणि तो जन्मापासूनच थोडासा दुर्बळ म्हणून जन्मलाय. आता दुर्बळ म्हणून जन्मलाय, एक आंधळा म्हणून जन्मलाय. त्यामुळे सत्यवतींनी पुन्हा विचार केलाय की दोन्हीही जर वारसदार या असे असतील तर या कुरुवंशासाठी एक चांगला वारसदार असायला हवा. त्यामुळे राणी सत्यवतींनी तिसरा पर्याय म्हणून सत्यवत पुन्हा व्यासांना अंबिकेकडे पाठवले. परंतु आधीच्या अनुभवातूनच अंबिका एवढी घाबरून गेली होती की तिने तिच्या जागेवर एका दासीला बसवलं होतं आणि ही दासी अत्यंत आदरपूर्वक तिने व्यासांचा स्वीकार केलाय आणि यातूनच एक महान तेजस्वी पुत्र जन्मला, ज्याचं नाव आहे महात्मा विदुर. दासीमधून जे पुत्र जन्मलाय विदुर ते अत्यंत धर्मनिष्ठ, प्रजानिष्ठ आणि न्यायनिष्ठ होते आणि ते अत्यंत विद्वान होते. परंतु त्यात अडचण अशी होती की ते दासीपुत्र असल्याने ते सिंहासनाच्या गादीवर किंवा ते सम्राट होऊ शकत नव्हते. त्यामुळे ही एक अशी अडचण पुन्हा एकदा कुरुवंशासमोर आलेली आहे. धृतराष्ट्र हे सर्वात मोठे, त्यांच्यानंतर राजा पांडू, त्यांच्यानंतर पांडू आणि त्यांच्यानंतर एक दासीपुत्र म्हणून विदुर. तर असा हा कुरुवंशाचा इथे विस्तार झालेला आहे आणि या विस्ताराचा पुढचा पाठ, आता यांचं पुढची आव्हानं काय आहेत कुरुवंशासमोर ती आपण बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मराठी वर्डच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम हँडलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा.